लोकसभा निवडणुका देशभरात पार पडल्या आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रात राज्यभरात पार पडली आणि या सगळ्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उघडल्या आहेत। या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जी काही गणित असतील आणि ज्या काही चुका असतील या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या झाल्या त्या पुन्हा होऊ नये या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। मात्र एकीकडे राज्यातील महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये साधारणतः विधानसभा निवडणूक ज्यावेळेला झाली त्यामध्ये झालेला घोळ, मतदानातील चोरी, मतदानातील बोगस मतदान आणि संदर्भित एकंदरीत संपूर्ण घोळ या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सर्व पक्षीय शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये एकंदरीत बोगस मतदानावरती चौकशी करावी या संदर्भातली मागणी केली आणि त्यानंतरचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे साधारणतः निवडणूक आयोगाकडून सुपूर्द करण्यात आलेला आहे। असं असलं तरी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये निश्चितच सर्व पक्षीय शिष्टमंडळ उपस्थित होतं। यामध्ये संजय राऊत, जयंत पाटील, त्यानंतर सचिन सावंत, बाळा नांदगावकर आणि इतर नेते मंडळी, प्रकाश रेड्डी हे सुद्धा उपस्थित होते। यामध्ये महत्वाचं ठरलं म्हणजे आजचा दिवस सध्या आनंदाचा दिवस म्हणजे दीपोत्सव सुरू आहे आणि या दीपोत्सवाच्या मध्येच उद्या पाहायला गेलं तर आपण नरक चतुर्दशी म्हणजे धनतेरस नंतर नरक चतुर्दशी आणि नंतर दीपोत्सवाची सुरुवात। मात्र त्या पूर्वसंध्येलाच आपण पाहायला गेलं तर सर्व पक्षीय शिष्टमंडळानं लक्ष वेधलेलं आहे ते म्हणजे बोगस मतदानाच्या पार्श्वभूमीवरती साधारणतः आपण पाहायला गेलो तर पुन्हा एकदा पत्रकार परिषद जी ती पार पडली। मुळामध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईतील BLA यांचा प्रमुख मेळावा सुद्धा पार पडला आणि ज्याच्यामध्ये मार्गदर्शन सुद्धा राज ठाकरे यांनी केलं, ज्यामध्ये अनेकदा साधारणतः राज ठाकरेंचा तो डायलॉग लावरे तो व्हिडिओ त्याच्या माध्यमातून आजचा हा मेळावा गाजताना पाहायला मिळाला। कारण एकंदरीत या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी 3 व्हिडिओ सुद्धा दाखवलेले आहेत। एकामध्ये सत्ताधारी पक्षांकडचे आमदार त्यांनीच केलेले बोगस मतदानाविरोधातील आरोप हे सुद्धा दाखवण्यात आले। तर सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा एक व्हिडिओ त्यांनी दाखवला, ज्याच्यामध्ये बोगस मतदान आणि निवडणूक आयोगाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हाचे मुख्यमंत्री हे विरोध करत असताना बोलत असतानाचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाला। एकंदरीत हा संपूर्ण गोष्टी ज्या होत्या निवडणूक आयोगाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या काही वक्तव्य जी केली होती तीच वक्तव्य कुठेतरी आता आम्ही करत आहोत अशा प्रकारचं वक्तव्य आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा केलं आणि एकंदरीत निवडणूक आयोग आणि बोगस मतदानाविरोधात एकंदरीत संपूर्णपणे आपण पाहायला गेलं तर सर्व पक्षीय शिष्टमंडळ एकवटलेलं आणि त्यानंतर आता मोर्चाची सुद्धा हाक देण्यात आलेली आहे। हा मोर्चा 1 नोव्हेंबर रोजी निघणार आहे। मात्र या मोर्चाची रूपरेषा कशी असणार आहे ही पुढील काळात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सर्व पक्षीय बैठकांचं नेत्यांचं बैठक होईल आणि त्यानंतर मोर्चाची रूपरेषा जी आहे ती जाहीर होईल। त्यामुळे आता निश्चितच एकीकडे सर्व पक्षीय बैठका पार पडत आहेत। निवडणूक आयोगाच्या जो काय बोगस मतदानाचा जो काय झालेला आहे निवडणुकीमध्ये त्या विरोधात सुद्धा आवाज उठवताना आपल्याला विरोधक पाहायला मिळत आहे। आता 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा निघणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबतच प्रकाश रेड्डी आणि यासोबतच पाहायला गेलं तर काँग्रेसकडून हर्षवर्धन सकपाळ, सचिन सावंत किंवा प्रमुख नेते मंडळी ही आजच्या या साधारणतः पाहायला गेलं तर पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला नावं पाहायला मिळाली आणि संजय राऊत यांनी ते जाहीर केलेलं आहे की 1 नोव्हेंबर रोजी जो मोर्चा होणार आहे त्याच्यामध्ये हे नेते मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मुळामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर सर्व पक्षीय नेत्यांचा हा मोर्चा असणार आहे। त्यामुळे आता साधारणतः 1 नोव्हेंबर रोजी होणारा मोर्चा हा कशा प्रकारे निघतो, ज्या प्रकारे ज्यांना मतदान करता आलं नाही त्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं। याशिवाय सर्व पक्षीय शिष्टमंडळाचं म्हणजे सर्व पक्षीय बैठका होत आहेत, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्या मोर्चात सहभागी व्हावं असं सुद्धा आवाहन आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांनी केलंय। त्यामुळे आता नेमकं आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणात काय घडतं, ज्या प्रकारे सध्या आपण पाहायला गेलं तर आपलं महानगरकडून जी बातमी आज प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे
ज्या प्रकारे विरोधकांकडून बोगस मतदानाविरोधात आवाज उठवण्यात आला होता, ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या माध्यमातून त्या त्रुटींची चौकशी, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आदेश, त्यानंतर झालेला अहवाल हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेला आहे. मात्र एकंदरीत आता आगामी काळामध्ये नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.